नमस्कार, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज गटारी अमावास्या असल्यामुळे एक खास आणि स्वादिष्ट कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजेच कोंबडी वडे बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करू। सर्वप्रथम साहित्य पाहून घेऊ। अर्धा किलो चिकन, इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यामध्ये 10 लसूणच्या पाकळ्या, थोडासा अद्रक, 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी पुदिना, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर हे थोडंसं गरम करून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हळद, मालवणी मसाला, हिंग, गरम मसाला आणि एक कांदा फोडणीसाठी, एक टोमॅटो आणि ते वाटण तयार करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये एक सुका खोबऱ्याची वाटी, एक ओल्या खोबऱ्याची वाटी आणि 4 कांदे भाजून त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण चिकनला पेस्ट लावून घेऊ। थोडीशी हळद, 1 चमचा मसाला आणि पेस्ट। आता हे आपण सर्व चिकनला लावून घेऊ। पाच मिनिट मॅरिनेट साठी ठेवून देऊ। आता आपण चिकन फोडणीला घालून घेऊ। तेल घालू। आता तेल गरम झालेलं आहे। आता कांदा घालू। कांदा आणि तेजपत्ता इथे मी घातलेला आहे। आता कांदा लालसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालू। परतून घेऊ। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊ। गॅस थोडा फास्ट असतो। आता आपण मसाला घालून घेऊ। पहिला आपण 1 चमचा मसाला चिकनला लावून घेतलेला होता। आता इथे मी 3 चमचे मसाला घालणार आहे। आणि 1 चमचा गरम मसाला, थोडासा हिंग, आपण चिकन घालू। व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं।
आता चिकन आपण बघू. तर वाफेवर चिकन शिजत आले आहे. मीठ घालू. आणि याच्यामध्ये गरम पाणी. तर याच्यामध्ये वाटण. गॅस मीडियम ठेवून झाकण ठेवून शिजायला ठेवू. तुम्ही बघू शकताय चिकन तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू. आता आपण वड्यांची तयारी करून घेऊ. वडे स्वादिष्ट बनण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चना डाळ, तांदूळ, ओवा, बडीशेप, जिरं, धने आणि मेथी हे सर्व भाजून याची पावडर बनवून वड्याच्या पिठामध्ये मिक्स करणार आहे. आता आपण वड्यांचं पीठ मळून घेऊ. त्याच्यासाठी इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एक वाटी गव्हाचं पीठ, आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलंय की भाजून त्याची मी पावडर तयार करून घेतलंय, ते पण पीठ घालणार आहे वडे स्वादिष्ट होण्यासाठी. आणि मीठ, आणि थोडीशी हळद. आणि इथे मी एक काकडी किसून गरम करून घेतलेली आहे, त्याचा किस घाल. आणि इथे मी आता गरम पाणी घालून पीठ मळून घेणार आहे. हे सर्व मिक्स करून घेऊ. सर्व मिक्स झालेलं आहे. आता गरम पाणी घालून पीठ मळून घेऊ. आणि जास्तही पातळ करायचं नाही, मध्यमच ठेवायचं, तर पीठ पातळ होऊन जाईल.
वड्यांच्या पिठाला तेल लावून मळून घेऊ. आणि छोटे छोटे गोळे करून घेऊ. प्लॅस्टिकला तेल लावून वडा थापून घेऊ आणि बरोबर हाताने वडा थापून घ्यायचा. आता तेल गरम झालंय, वडा घालून घेऊ. तुम्ही बघू शकताय वडा व्यवस्थित फुगलेला आहे. आता आपण पलटून घेऊ. अशा प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊ. मालवणी पद्धतीने कोंबडी वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून बघा. कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.